श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्या आहे लक्ष्मीपूजन. लक्ष्मीपूजनच्या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप खूप प्रभावी ठरतात. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही, पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो. तसेच आपण मेहनत तर घेत असतो, पण मेहनतीची देखील आपल्याला फळ काही केल्या मिळत नाही. मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी तसेच घरामध्ये पैसा नसेल तर काही एक सुचत नाही. आपण मेहनत घेऊन देखील आपल्याला पाहिजे तसा पैसा मोबदला मिळत नाही किंवा घरामध्ये पैसा आला तर तो पैसा स्थिर राहत नाही, कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो. तसेच मुलांची देखील पाहिजे तशी प्रगती होत नाही. मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल त्यांना पाहिजे तसे यश मिळत नाही. तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी आपल्याला या लक्ष्मीपूजनच्या दिवशी काही उपाय व सेवा करायचे आहे. तर कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्यात हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. उद्या आहे लक्ष्मीपूजन. या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचे आहे. ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल. आपल्याला पैसा कमवण्याची कला साध्य असते, पण कमवलेला पैसा कसा जवळ राखावा हे कुबेर शिकवतं. म्हणून या दिवशी कुबेर देवताची पूजा केली जाते. लक्ष्मीला घरात पसारा, अस्वच्छता आवडत नाही. जिथे टापटीप असते तिथे तिला राहायला आवडते. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तर केवळ टापटीपणा म्हणजे सुंदर असे नाही, तर ज्या व्यक्तीचे आचरण शुद्ध असते, मनात चाल, कपट किंवा मोह, विकार व अवगुण नसतात, जो व्यक्ती आपला व्यवहार अतिशय कुशलतेने प्रामाणिकपणे करतो, ती व्यक्ती लक्ष्मी व कुबेराला प्रिय असते. तर आता या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे. ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल. या दिवशी देखील आपल्याला अभ्यंग स्नान करायचं आहे. मग तुम्ही तेल लावू शकता किंवा उठणे देखील लावू शकता. आणि ज्यांना लक्ष्मी प्राप्तीची इच्छा आहे, काही व्यक्ती असे असतात की त्यांनी मेहनत करून देखील त्यांना पाहिजे तसा पैसा मिळत नाही किंवा लक्ष्मी प्राप्ती होत नाही, धनप्राप्ती होत नाही, तर अशा व्यक्तीने थोडीशी हळद घ्यायची आहे. हळदीमध्ये थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे आणि आपण हे आपल्या शरीराला लावायचं आहे. यामुळे माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होत असते. तसेच हळद ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. भगवान विष्णूंना देखील हळद अत्यंत प्रिय आहे. हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते. त्यामुळे आपण हळद आणि कच्चं दूध आपल्या शरीराला लावायचं आहे. तसेच या दिवशी आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये देखील काही वस्तू टाकायच्या आहेत. आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे. तसेच 2 थेंब गंगाजल देखील टाकायचं आहे. या दिवशी पवित्र तीर्थस्थानी अंघोळ करणे याला खूप महत्त्व आहे, पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही. म्हणून आपण घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे. तसेच आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ देखील टाकायचे आहे व गुलाबजल देखील आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकावे, कारण की गुलाबजल हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. किंवा तुम्ही एखादं सुगंधित द्रव्य देखील अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता. या वस्तू टाकून आपण अंघोळ करायची आहे. आता या वस्तू टाकत असताना आपल्याला एका मंत्राचा जप देखील करायचा आहे. तर तो मंत्र असा आहे की गंगेच यमुनेचैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधिं कुरु. आता प्रत्येकाच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकत असताना आपण हा मंत्र म्हणायचा आहे. घरामध्ये अशा काही व्यक्ती असतात की त्या नेहमी नकारात्मक बोलत असतात किंवा व्यसनाधीन व्यक्ती असतात किंवा एखाद्या व्यक्तीला आजारपण असेल, तर अशा व्यक्तींच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये देखील आपण या वस्तू टाकायच्या आहे. त्यामुळे आपल्यामधील नकारात्मकता ही दूर होईल व आपल्या घरामध्ये सुख, शांती व समृद्धी येईल. आता अंघोळ झाल्यानंतर या दिवशी आपण शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे. तुम्ही पिवळ्या रंगाचे किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करू शकता. फक्त काळा रंग हा वर्ज्य करायचा आहे, कारण की जेव्हा पण शुभ कार्य असतं तेव्हा आपण काळा रंग वर्ज्य करत असतो. त्याचप्रमाणे या दिवशी देखील काळ्या रंगाचे कपडे असतील, अगदी काळ्या रंगाच्या बांगड्या असतील किंवा काळ्या रंगाची टिकली असतील, तर ते देखील आपल्याला लावायची नाही. आपण मॅचिंगच्या काळामध्ये या सर्व गोष्टी विसरून जात असतो, पण या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तसेच आता या दिवशी आपल्याला गोमातेला देखील एक वस्तू खाऊ घालायची आहे. पृथ्वीवरील कोणत्याही भुकेल्या आणि तहानलेल्या प्राण्याला अन्न आणि पाणी देणे हे महान पुण्यकार्य आहे. मात्र गायीला खायला दिल्याने पुण्यासह इतर अनेक फायदे देखील होतात. आपल्या सर्वांना माहीत आहे की हिंदू धर्मात गायीला पूजनीय मातेचा दर्जा देण्यात आला आहे. मान्यतेनुसार गायीच्या पोटात 33 कोटी देवतांचा अधिवास आहे, ज्याचा सरळ अर्थ असा आहे की गायीला भाकरी देऊन तुम्ही 33 कोटी देवी देवतांनाही आहार देत आहात. गायीला भाकरी दिल्याने कुटुंबातील अनेक दुःख आणि वेदना दूर होतात, घरामध्ये सुख समृद्धी येते. आता या दिवशी गोमातेला आपण ही वस्तू सकाळी खाऊ घालू शकता किंवा अगदी लक्ष्मीपूजनच्या वेळी जरी खाऊ घालणे शक्य असेल तर तेव्हा खाऊ घातली तरी पण चालेल. आपल्याला एक चपाती बनवायची आहे. आता ही चपाती बनवल्यानंतर आपल्याला यावरती थोडासा गूळ पसरवायचा आहे. त्यावरती आपल्याला शुद्ध तूप टाकायचं आहे. तसेच चिमूटभर हळद देखील आपण या चपातीवरती टाकायची आहे. आता या चपातीचा रोल बनवायचा आहे. त्यानंतर आपल्याला एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे. आता
हे सर्व घेऊन आपल्याला गोमातेजवळ जायचं आहे। मग जिथे पण गोमाता असेल आपण तिथे जायचं आहे। अगदी तुम्हाला यासाठी गोशाळेत जाण्याची वेळ आली तर तिथे देखील तुम्ही जाऊ शकता, कारण गोमातेची जर आपण ही सेवा केली तर आपल्याला 33 कोटी देवतांचा आशीर्वाद हा मिळत असतो व आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी ही संपुष्टात येते। तर आता गोमातेजवळ जायचं आहे। गोमातेच्या पायावरती आपण प्रथम पाणी घालायचं आहे, तसेच गोमातेला हळदी कुंकू लावायचं आहे, गोमातेला ओवाळायचं आहे। त्यानंतर गोमातेला ही चपाती खाऊ घालायची आहे। तुम्हाला जर शक्य असेल तर हातातून चपाती देण्याचा प्रयत्न करा। गोमातेने जर तुमचा हात चाटला तर तुमचं दुर्भाग्य दूर होऊन तुम्हाला सौभाग्य प्राप्त होत असते, आणि जर असे करणे शक्य नसेल तर गोमातेला आपण लांबून चपाती ही खायला द्यायची आहे। तसेच त्यासोबत तुम्हाला 3 केळी देणे शक्य असेल तर 3 केळी देखील आपण या दिवशी गोमातेला जरूर खाऊ घालावे, कारण की केळी हे पिवळ्या रंगाचं फळ आहे आणि ते भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे। मग तुम्ही गोमातेला 3 केळी देखील खाऊ घालू शकता। आता या वस्तू खाऊ घातल्यानंतर आपल्याला गोमातेच्या पाठीवरून 3 वेळा हात फिरवायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे। तसेच आपल्याला गोमातेला 3 प्रदक्षिणा देखील करायच्या आहे। आपण जर या प्रदक्षिणा केल्या तर आपण 33 कोटी देवी देवतांना प्रसन्न करत असतो अशी मान्यता आहे। त्यानंतर आपण गोमातेच्या डोळ्यामध्ये बघायचं आहे आणि तुमची इच्छा, मनोकामना तुम्ही सांगायची आहे। मग अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो, घरामध्ये पैसा येत असेल पण तो पैसा स्थिर राहत नसेल, किंवा घरामध्ये दुसऱ्या काही अडचणी, अडथळे, संकटे असतील, मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नसेल, संतान प्राप्ती होत नसेल, विवाह हा वेळेवरती जुळून येत नसेल, नोकरी मिळत नसेल, जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण गोमातेजवळ सांगायचं आहे। त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तुम्हाला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा जप करायचा आहे। तसेच गोमातेच्या पायाखाली जी काही माती आहे ती आपण आपल्या कपाळाला लावायची आहे, तसेच आपल्या मुलांच्या कपाळाला देखील ही माती लावायची आहे। यामुळे गोमातेचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो। तसेच आता गोमातेची आपण ही सेवा केल्यानंतर आपण डायरेक्ट घरी जायचं आहे। आपण जर मध्ये कुठे थांबलो तर आपण जो काही उपाय करत आहोत, जी काही सेवा करत आहोत ती सेवा ही सफल ठरत नाही। तसेच या दिवशी आपण जर गोमाता आपल्या इथे जवळपास असेल तर तिथे आपण एक शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा, मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे। गायींच्या गोठ्यामध्ये दिवा प्रज्वलित करणे याला देखील खूप महत्त्व आहे। तसेच आपल्यावरती खूप कर्ज झाले असेल किंवा आर्थिक टंचाई असेल तर दिवाळीच्या दिवशी छोट्याशा वाटीमध्ये तूप, साखर, दही, मध आणि दूध एकत्र करून याचे पंचामृत बनवायचे आहे आणि हे घेऊन आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे। पिंपळाच्या झाडाजवळ तुम्ही शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे। त्यानंतर आपण पिंपळाच्या झाडाला हे पंचामृत अर्पण करायचं आहे। पिंपळाच्या झाडाला आपण 11 प्रदक्षिणा करायच्या आहे। प्रदक्षिणा करत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे। त्यानंतर पिंपळाच्या झाडाजवळ आपण आपलं डोकं टेकवायचं आहे। आपली इच्छा, मनोकामना पिंपळाच्या झाडाला आपण सांगायची आहे। मग आपल्यावरती खूप कर्ज झालेलं आहे किंवा दुसऱ्या काही अडचणी असतील, घरामध्ये पैसा येतो पण पैसा स्थिर राहत नसेल, किंवा संतान प्राप्ती होत नसेल, नोकरी मिळत नसेल, जे काही आहे ते आपण पिंपळाच्या झाडाजवळ सांगायचं आहे। आणि त्यानंतर पिंपळाच्या झाडाखाली जी काही माती आहे ती माती आपण आपल्या कपाळाला लावायची आहे। आपल्या मुलांच्या कपाळाला देखील ही माती लावायची आहे। यामुळे तुमचं कितीही मोठं कर्ज असो ते दूर होतं अशी मान्यता आहे। पण हा उपाय आपल्याला लक्ष्मीपूजनच्या दिवशीच करायचा आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।